हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला उकडलेल्या बटाट्याचा कीस जो असतो आपण वाळवण्याचा घेतो त्याची भाजी बनवायची आहे. तर इथे मी बटाट्याचा कीस घेतला आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हा 10 मिनटं भिजत ठेवायचा आहे. तुम्हाला जर वेळ नसेल आणि लवकर जर कीस बनवायचा असेल भाजी तर यामध्ये तुम्ही गरम पाणी घातलं तर लवकर भिजला जातो. आता याला आपण 10 मिनटं साईडला ठेवून घेऊया. आता आपला बटाट्याचा कीस भिजतोय तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य घेऊया कट करून. तर इथं मी कांदा घेतला आहे, एक छोटा कांदा घेतला आहे. मी भाजी थोडी बनवणार आहे त्यामुळे मी कांदा छोटा घेतला आहे. मी टिफिनसाठी मुलाच्या टिफिनसाठी भाजी बनवते. तुम्ही भाजी किती बनवताय त्यानुसार तुम्ही कांदासुद्धा घ्या. तर आपल्याला कांदा बारीक कट करायचा आहे. तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला कांदा कट करायचा आहे. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर पाहू शकता या पद्धतीने मी हा कांदा कट करून घेतला आहे. आता आपल्याला कढीपत्ता घ्यायचा आहे. आता इथे 4 ते 5 पाकळ्या मी लसणाचे घेतलेत, त्यासुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. कट करून घेण्याऐवजी तुम्ही ठेचून घेतला तरीसुद्धा चालणार आहे लसूण. आता इथे 3 मिरच्या घेतल्यात मी, त्यासुद्धा आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता इथे भाजी मी कमी बनवणार आहे त्यामुळे मी मिरच्यासुद्धा कमी घेतल्या आहेत. आता आपण भाजी फोडणीला टाकून घेऊया. तर आता इथे गॅसवरती कढई ठेवली आहे. यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची. आता यामध्ये आपल्याला जिरं घालायचे. आता यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे. आता कढीपत्त्याची पाने घालायची आणि हिरवी मिरची घालायची कट केलेली. आता आपण हे मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे बारीक कट केलेला. तो देखील आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. एक मिनिटभर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. तर इथे मी कांदा 1 मिनिटभर परतून घेतला आहे. आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. हळद देखील आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता यामध्ये
यामध्ये आपल्याला जो किस आपण भिजवून घेतला होता त्याचं पाणी निथळून तो किस यामध्ये घालायचा आहे. ते सर्व पाणी अगोदर मिसळून घ्यायचं. मिक्स करून घेऊया. आणि ही भाजी माझ्या मुलाच्या टिफिनसाठी बनवते फक्त, त्याच्यामुळे ही भाजी कमी केली आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे. मीठ घातल्यानंतर मी आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आता यावरती आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं यावरती आपल्याला झाकण ठेवायचे. ते 5 मिनिटं याला वाफ काढून घेतली. आता आपली भाजी झाली आहे. आता आपण गॅस बंद करूया. आता यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया ही भाजी. कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.